अयोध्येच्या राम मंदिरात जमा झालेल्या देणगीच्या गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे सध्या देशभरात मोठी चर्चा सुरू आहे। अनेक जण प्रश्न विचारतायत की मंदिरांमध्ये जमा होणाऱ्या कोट्यावधी रुपयांचा हिशोब किती पारदर्शक असतो। या प्रकरणावर सखोल चौकशीची मागणी होते आणि प्रकरण अजून किती खोलवर गेलंय हे येत्या न्यायालयीन आणि अधिकृत प्रक्रियेतूनच स्पष्ट होईल। पण या चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशातलं आणखी एक मंदिर चर्चेत आहे। या मंदिरात व्यवस्थापनाचं काम पाहणारा व्यक्ती मुस्लिम आहे। या व्यक्तीने अनेक वर्ष मंदिराच्या व्यवहाराचं काम सांभाळलं, पण कधीच कोणतीही गडबड होऊ दिली नाही। यामुळे त्यांचं आता सोशल मीडियावर कौतुक होतंय। पण ही व्यक्ती नक्की कोण आहे, त्यांचा योगी आदित्यनाथ यांच्याशी काय संबंध आहे आणि त्यांनी मंदिराचं काम कशा प्रकारे पाहिलं, हे सगळं या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। ही गोष्ट आहे गोरखपूरच्या प्रसिद्ध गोरखनाथ मंदिराची। देशात अनेकदा धार्मिक ध्रुवीकरणाच्या बातम्या समोर येतात, पण त्याच देशात गेली अनेक दशकं एक मुस्लिम व्यक्ती मंदिराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका पार पाडतोय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कामकाजावर आजपर्यंत आर्थिक गैरव्यवहाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाहीये। या व्यक्तीचं नाव आहे मोहम्मद यासीन अन्सारी। तत्पूर्वी सोशल मीडियावर अनेक पोस्टमध्ये असा दावा केला जातो की आजही ते मंदिराचा संपूर्ण आर्थिक कारभार सांभाळतात, पण असं नाहीये। सध्या ते मंदिराच्या आर्थिक खात्यांचे प्रमुख नाहीयेत। आज ते फक्त मंदिर परिसरातलं बांधकाम, दुरुस्ती, देखभाल आणि विकास कामांचे सुपरवायझर म्हणून काम पाहतात। पण त्यांच्या भूतकाळाकडे पाहिलं तर 1977 ते 83 या काळात त्यांनी गोरखनाथ मंदिरात अधिकृत कॅशियर म्हणून काम केलं होतं। त्या काळात त्यांच्या हातून जाणाऱ्या आर्थिक नोंदी, कॅशबुक्स आणि खर्चाच्या हिशोबाबाबत कोणतीही आर्थिक अनियमितता किंवा गैरव्यवहाराची नोंद समोर आलेली नाहीये। पण यासीन अन्सारींचा मंदिराशी संबंध अचानक निर्माण झालेला नाहीये। त्यांच्या कुटुंबाचं या मंदिराशी नातं अनेक दशकांपूर्वी जुळलं होतं। त्यांचे मोठे आब्बा वली मोहम्मद हे मंदिराचे तत्कालीन महंत दिग्विजयनाथ यांच्या काळात मंदिरात कामासाठी आले होते। मंदिराच्या भंडार विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती। यासीन यांच्या सासूबाई हमीदा बेगम धान्याची स्वच्छता आणि भंडार व्यवस्थापनाशी संबंधित काम करत होत्या, तर त्यांचे सासरे जग्गन माळी म्हणून मंदिरात सेवा देत होते। म्हणजेच हे नातं एका दिवसाचं नव्हतं, तर अनेक पिढ्यांपासून विश्वासावर उभं राहिलेलं होतं। मे 1977 मध्ये यासीन अन्सारी मंदिराशी अधिकृतपणे जोडले गेले। सुरुवातीला त्यांनी कॅशियर म्हणून जबाबदारी स्वीकारली। त्यानंतर 1983 पासून त्यांनी सुपरवायझर म्हणून काम सुरू केलं आणि आजही मंदिर परिसरातल्या जवळपास प्रत्येक मोठ्या बांधकामावर त्यांची देखरेख असते। मंदिरात नवीन इमारत उभारायची असो, सौंदर्यीकरण करायचं असो किंवा एखाद्या इमारतीची फक्त एक वीट ठेवायची असो, त्या प्रत्येक प्रक्रियेत त्यांची उपस्थिती असते। बांधकामासाठी होणारा खर्च, कामाची गुणवत्ता आणि नियोजन यावरती लक्ष ठेवतात। या गोष्टीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरखनाथ मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांच्याशी असलेले संबंध। यासीन अन्सारी सांगतात की योगी आदित्यनाथ जेव्हा गोरखपूरला येतात तेव्हा मंदिराच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ते सर्वात आधी त्यांच्याशी चर्चा करतात। बांधकाम कुठपर्यंत आलं, कोणत्या कामाला किती वेळ लागणार, कोणत्या प्रकल्पात काय बदल करायचे, यावर दोघांमध्ये नियमित संवाद होतो। एवढंच नाही तर यासीन यांच्या म्हणण्यानुसार योगीजी मंदिरातल्या किचन पासून इतर भागांपर्यंत मुक्तपणे जातात। अनेकदा त्यांच्यासोबत एकत्र बसून जेवणही करतात। त्यामुळे योगींविषयी सोशल मीडियावर रंगवल्या जाणाऱ्या अँटी मुस्लिम प्रतिमेपेक्षा प्रत्यक्ष अनुभव वेगळा असल्याचं ते सांगतात। यासीन अन्सारी यांनी एका मुलाखतीत एक महत्त्वाचं विधान केलं होतं। ते म्हणाले होते की योगी आदित्यनाथ मुस्लिमांचा द्वेष करत नाहीत, ते अशा लोकांचा द्वेष करतात जे भारतात राहून भारताविरोधात काम करतात। व्यक्ती हिंदू असो किंवा मुस्लिम, प्रामाणिकपणा त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे। त्यांनी असंही सांगितलं की योगी आदित्यनाथ खोटं बोलणाऱ्या व्यक्तींना अजिबात पसंत करत नाहीत आणि ते स्वतःही अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात। गरीब लोकांच्या मदतीसाठी ते नेहमी पुढे असतात। यासीन यांच्या कुटुंबात लग्न समारंभ असो किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रम, योगी आदित्यनाथ आर्थिक मदत करण्यासोबतच स्वतः उपस्थितही राहिले असल्याचा त्यांचा दावा आहे। विशेष म्हणजे गोरखनाथ मंदिराशी जोडलेले यासीन अन्सारी एकमेव मुस्लिम नाहीयेत। मान मोहम्मद हे मंदिराच्या मोठ्या गोशाळेची जबाबदारी सांभाळतात। त्यांच्या आधी हीच जबाबदारी त्यांच्या वडिलांकडे होती। शिवाय निसार अहमद यांनी मंदिराशी संबंधित अनेक इमारती आणि हॉस्पिटलच्या बांधकामात इंजिनियर म्हणून योगदान दिलंय। मंदिराशी संबंधित अनेक संस्थांमधून आजही अनेक मुस्लिम कुटुंबांचा रोजगार चालतो। म्हणजेच हे फक्त एका व्यक्तीचं उदाहरण नाहीये, तर अनेक दशकांपासून निर्माण झालेल्या परस्पर विश्वासाचं उदाहरण आहे। आज राम मंदिराच्या देणगीविषयीचे आरोप चर्चेत आहेत, पण त्याचवेळी गोरखनाथ मंदिराची ही बाजू आपल्याला एक वेगळी शिकवण देते की कोणत्याही संस्थेचा पाया धर्मावर नाही, तर विश्वास, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीवर टिकून असतो। एखादी व्यक्ती कोणत्या धर्माची आहे यापेक्षा ती आपलं काम किती प्रामाणिकपणे करते, शेवटी हेच सर्वात मोठं मापदंड ठरतं। आजच्या सोशल मीडिया आणि राजकीय वातावरणात अशा गोष्टी फार कमी चर्चेत येतात, कारण त्या कॉन्ट्रोवर्सी निर्माण करत नाहीत, पण समाजाला विचार करायला भाग पाडतात। दोन धर्मांमधल्या एकोप्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लगाव बत्ती।